अत्यंत दुःखद अशी घटना घडलेली आहे आणि ते करतो आम्ही, आपण बोललात ते. आणि ठीक आहे, ज्यावेळेला आमचं जाणं होईल त्यावेळेला आम्ही तिथं भेट द्यायचा आमचा प्रयत्न राहील. पुढं काय करायचं ते आत्ताच नाही तुम्हाला सांगत, पण ते आम्ही करणार. जे काय घरादारांची नुकसान झाले ते आता प्राणसाहेब, तहसीलदार, इतर सगळ्यांनाच आम्ही आदेश पारित केलेले आहेत की आपण त्वरित त्यांनी दाखवले, पण चांगल्या प्रकारे पंचनामे पण झालेले आहेत आणि ते आता पुढे पाठवत आहेत. आता कलेक्टरना त्याबद्दलच फोन करत होतो, परंतु जरा फोन लागला नाही त्यांचा. आणि त्वरित जो काय औषधामध्ये जे काय त्यांना दिला जातो निधी, औषधा नुकसानामध्ये आणि पूर्ण नुकसान, ह्या दोन्हीचा जो काय हे आहे तर तो आम्ही पहिला देण्याचा प्रयत्न करतो आहे. काही ठिकाणी परवा स्वतः विकास आमचा गेलेला होता, त्यांनी स्वतः पण त्या लोकांना तिथे पत्रे घेऊन दिलेत. काही लोकांचे पत्रे उडाले होते, काय उडाले होते त्यांना दिले. काय आता शासन सगळेच देऊ शकत नाही आहे, पण आम्हाला जेवढं शक्य आहे दरवर्षी आम्ही करतच असतो. नाही तर शेवटी आमचे एकनाथ शिंदे साहेब आहेतच, तिकडून ते पत्र्याच्या गाड्या पाठवतात, त्यांना पण आम्ही आव्हान करतो आणि ते विचारे दरवर्षी आम्हाला गाड्या पाठवतात. आणि आता आम्ही मंत्री आहे त्यामुळे आमची पण जबाबदारी आहे, आम्ही पण अधिकारी किंवा MIDCकडनं मदत घेऊन आम्ही पण या गोरगरिबांना, कारण समजा उद्या 15,000 रुपये खर्च येतो आहे आणि शासन देणार आहे उद्या 5 ते 6,000. काही लोकांची अशी परिस्थिती आहे की ते 9,000 आणायचे कुठून, मग तिथं भरतशेट आहे, तिथं काळजी करायचं काय कारण नाही. कारण ज्या लोकांनी आम्हाला 4-4 वेळेला निवडून दिलेलं आहे त्यांच्या नुकसानीच्या वेळेला जर आम्ही उभे नाही राहिलो तर मग त्या आमदारकीला आणि मंत्रिपदालाचा उपयोग काय आहे. म्हणून विकासने परवा जाऊन तातडीने जवळजवळ बऱ्याचशा लोकांना, मला वाटतं शेलटोली, खैरे, खैराट त्या भागामध्ये, धामणे बिमणे त्या भागामध्ये स्वतः त्यांनी काही लोकांना मदत केली आणि त्यांनी त्यांच्या घरावरचे पत्रेही टाकले. आता जे काय सरकार त्यांना देईल त्यांच्या पद्धतीने आम्ही ते वेगळे